आयटी कंपनीतला जॉब म्हणजे फ्युचर सेट. मात्र तुम्ही ज्या आयटी कंपनीत काम करत आहात ती कंपनीची माहिती नीट तपासून घ्या, कारण पुण्यातल्या हिंजवडीमधली आयटी कंपनी एका रात्रीत बंद झाल्यानं 700हून अधिक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. बघूयात. पुण्यात एक आयटी कंपनी रातोरात बंद झाली. यामुळे 700हून अधिक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. हिंजवडी फेज 2 मधील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं अवघ्या काही महिन्यांमध्ये गाशा गुंडाळला. यामुळे शेकडो सॉफ्टवेअर इंजिनियर थेट रस्त्यावर आले. 2025 मध्ये थिंक टेक्नॉलॉजी इंडिया ही कंपनी सुरू झाली होती. यावेळी कर्मचाऱ्यांकडून सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली 15,000 रुपये उकळल्याचं सुद्धा समजतंय. तसंच जानेवारी 2026 पासून कंपनीनं कर्मचाऱ्यांना पगारही दिले नसल्याची माहिती समोर आली आहे. 2025 मध्ये थिंक टेक्नॉलॉजी इंडिया कंपनी सुरू झाली. सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून कर्मचाऱ्यांकडून 15,000 रुपयांची वसुली झाली. सुरुवातीला कंपनीनं कर्मचाऱ्यांना वेतन दिलं, मात्र 2026 मध्ये कर्मचाऱ्यांचं वेतन थकवलं गेलं. वेतनाच्या नावावर कंपनीनं दिलेले चेक बाउन्स झाले. बंद पडलेल्या कंपनी विरोधात आम्ही तक्रार केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरी घोटाळा झालाय असा आरोप फाईट फॉर आयटी एम्प्लॉईज फोरमचे अध्यक्ष पवनजित माने यांनी केलाय. थिंक टेक प्रायव्हेट लिमिटेड ही हिंजवडीतली एक आयटी कंपनी आता बंद पडलेली आहे आणि त्याचा एक फार मोठी न्यूज सगळीकडे झालेली आहे. तर आम्हाला याच्यामध्ये हिंजवडीचे जे पीआय आहेत, पांढरे साहेब, त्यांचे आभार मानायचे. कारण का फोरमच्या ज्यावेळी मुलं रिच आउट झाली त्यावेळी आम्ही हिंजवडीच्या पीआयना कॉल करून ह्या कंपनीची तक्रार घ्यायला लावली आणि अशा सिमिलर तक्रारी पूर्वी फ्लायनॉटच्या असतील किंवा बाकीच्या टेक कंपनीच्या त्यांनी घेतलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये एक फार मोठा स्कॅम आहे, जॉब स्कॅम, हे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत. आणि आता आमची रिक्वेस्ट लेबर मिनिस्टरला हीच असेल की अशा सगळ्या कंपन्या, आणि यांना कंपन्या म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही, हे सगळे स्कॅमस्टर्स आहेत. तसंच राज्य सरकारनं अशा कंपन्यांची यादी बनवावी अशी मागणीही माने यांनी केली आहे. म्हणजे पुन्हा एकदा राज्य सरकारला विनंती आहे की अशा सगळ्या स्कॅमर कन्सल्टंटची आपण एक लिस्ट बनवावी. आणि खरंच या कंपन्यांमध्ये एवढी हायरिंगची कॅपॅसिटी आहे का? कारण का एखादी कंपनी 10 एम्प्लॉईज घेताना विचार करते, पण इथं हजार एम्प्लॉईज हे लोक घेऊन ठेवतात आणि यांच्याकडे कोणतेही प्रोजेक्ट्स नाहीयेत. त्यामुळे याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने जे तत्परता दाखवलेली आहे आणि ताबडतोब तो गुन्हा नोंद केलेला आहे. आणि मी अशा सर्व एम्प्लॉईजला एक विनंती करतो की तुम्ही जर कुठं पैसे भरून आयटी मध्ये जॉब घेत असाल तर ते अजिबात करू नका. आणि तातडीनं जवळच्या पोलीस स्टेशन असेल, लेबर ऑफिस असेल, जर तुम्ही कुठं पैसे भरले असतील आणि तुमची फसवणूक झाली असेल तर तुम्ही तातडीने तक्रार करा, फोरमकडे रीच करा आणि अशा कुठल्याही रॅकेटमध्ये किंवा जॉब स्कॅम मध्ये तुम्ही फसू नका, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. अनेकांचा उदरनिर्वाह नोकरीवर अवलंबून असतो. घराचा कर्जाचा हप्ता, मुलांचा शैक्षणिक खर्च, आरोग्यासह इतर महत्वाचे खर्च कसे भागवायचे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकलाय. कष्टाचे पैसे अडकल्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय. अशा कंपन्यांसाठी सरकार आता काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, पुणे.